चष्मा पण आहे. काय ना होऊ नका. तर आज आम्ही चाललोय हाडशी टेम्पलला. हाडशी टेम्पल खूप फेमस आहे. पुण्यात जर आलं तर हाडशी टेम्पल पण आहे जे मुळशीमध्ये आहे, पण तुम्हाला लोणावळ्याच्या इथनं पण जाता येतं. मी आता मोठावडे गावात आहे. माझं गाव आहे आणि पुढं आलं आहे. दिवसाचा ट्रॅक्टर गेला आहे त्याच्यामुळे आवाज नाही. तर मी आहे माझ्यासोबत आणि माझे स्कूल फ्रेंड्स आहे. आदिती आहे, संदेश आहे, योगेश आहे आणि कॅमेऱ्याच्या बिहाइंडला कशिश आहे आणि ती माझा व्हिडिओ घेतली आणि तिथनं आदिती आणि संदेश चाललेले. तर आत्ता पण आपण निघूया कारण की त्यांना भूक लागलेली. आपण पुढं कुठंतरी खाताना आपण व्हिडिओ घेऊ. योगेश कुठे? सब लोग प्लान कैंसिल करते हैं एंड मोमेंट पे. नाही, आमच्या इथं काही लोक ऑफिसला सांगून आलेले. हो सॉरी सर, मी यायला पाहिजे होतं. इकडनं स्टार्ट करायचं असतं. जा तू डोसा घेऊन. आता उभंच छोटू टेबल. 2 शब्द काय बोलणार योगेश तुम्ही इथल्याबद्दल? एवढा खास नाही. वडापाव तर अजिबात चांगला नाही. हॉटेलचं नाव नको जाऊ. हॉटेलचं नाव नको की जोशी वडेवाले आहे म्हणून. आणि कुठल्या रस्त्याला आहे ते पण नको हा आपण नको सांगू. आपण आडशीला चाललोय आणि जातानाच जोशी वडेवाले आणि त्यांचा वडापाव चांगला असं बिलकुल बोलू नको. माझ्या याच्यातून तर इडली ठीक आहे. चटणी अरे इडली बघ ना, ती अंगापेक्षा भोंगा मोठा आहे तिथं. मी सजेस्ट करेल की तुम्हाला जर इमर्जन्सी असेल तरच या तुम्ही. पावापेक्षा वडा मोठा आहे. अदरवाईज तुम्ही योगेशचं सजेशन घेऊ शकता. आमच्या समोर आहे बघा, त्याचा नंबर मी मेन्शन करतो खाली. तुम्ही त्याला कॉल करू शकता. तसं पण तो वेळेला असतो. ओनली गर्ल्स कॅन कॉल मी. ओनली गर्ल्स कॅन कॉल. बोल ना टू नाईट. वन नाईट नहीं बनाना है. डेंजर बोलला योगेश. पॉइंट वर एकदम. आमच्या शाळेत सगळ्यात आता घेऊ होता. अरे मग एवढे चांगल्या पोरीला रिजेक्ट केलं म्हटल्यावर काय बोलायचं. कोण गौतमी? ये तो बिल्कुल मत लेना वीडियो में. सगळे बहुत चटणी सांग ना कशी. ठीक आहे. फोन करून विचारा मला. लग्न झाली त्या पोरीचं विचार. हा माझा डोसा. थँक्यू. तुझं सजेशन सांग. डोसा कसा आहे? डोसा एकदम कडक आहे. हवेने एकदम कडक झाला. गरम गरम का थंड थंड? मीडियम गरम होतो. सांबार पण ठीक आहे. सांबार मध्ये कलर आहे मला वाटतं. आधी टेस्ट तर कर. टेस्ट केलं ना. घाण वाटत असं ना. ते चांगलं आहे. आम्ही चाललोय आता परत. निघालोय आणि त्यांचे काही ते रिव्ह्यू वगैरे होते ते मनावर नाही घ्यायचे. चांगलंच होतं सगळंच जेवण चांगलं होतं. आम्ही निघालो. झालं का सांगितलं का काय ना काय. आता आम्ही परत निघालोय. योगेश, आदिती आणि संदेश आमच्या पुढे आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे चाललो. इथून अराऊंड 5 किलोमीटर आहे हाडशी. जर तुम्ही इथे येत असाल आणि तुम्हाला नाश्ता वगैरे काही करायचं असेल तर जोशीवडेवाले परफेक्ट आहे. कारण की तिथूनच जवळ आहे हाडशी टेम्पल. व्ह्यू पण चांगला आहे आणि क्लिनिनेस पण छान आहे. वॉशरूम पण आहे लेडीजसाठी छान आहे. आणि इथनं व्ह्यू पण छान दिसतो.
हे बघ इकडे डोंगर. थांब दाखव आपण. हे आपण एंट्रन्स गेट आहे 800. तिकडं वरती मला सब काहीतरी चांगलंच वाटलेलं आहे कुठेतरी. चांगला वाटतं ओव्हरऑल. इथला जो व्ह्यू आहे ना, मुंबईची झाडे सगळ्या प्रकारची झाडे. वरती वरती मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंगाचं. दीदी आली होती. फोटो काढायला थांबला असतं संदेश. फर्स्ट पार्किंग आहे तिथनं पुढं आल्यानंतर, इकडनं आल्यानंतर. आणि इकडं फ्री पार्किंग आहे. हां, आणि फ्री पार्किंग एकदम भारी, एकदम भारी गोष्ट म्हणजे इथं फ्री पार्किंग दिलेली आहे. आणि त्यांनी गार्डनिंग पण केली, त्यांनी काहीतरी लावलं आहे मागं. बाई मला वॉशरूमला जायचं होतं, वॉशरूम मला भेटलं, मी जातो आता. वॉशरूममध्ये ब्लॉगिंग करेंगे. कुठे गेला? अरे हा, हेलिपॅड, हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. लहान मुलांसाठी आधी ती, पण तू जाऊ शकते. नाही जाऊ शकत. त्यांना फरक नाही पडणार. अंगा पिडणारी कसं आहे, डोक्यांनी लहान असलं तर ठीक आहे. मी नाहीये डोक्याने लहान. मला वाटतं मी काळा दिसलोच. सांगतो मी त्यांना, कामाला गेला होता. ओनली गर्ल्स कॅन कॉल. संदेशला उन्हात चालणं होत नाहीये. गाडी चालून कंटाळा आला. 3 बैल सोबत आहेत. 3 बैल सोबत आहेत. 3 पांढरे बैल सोबत आहेत. भाऊचे दाखले. भाऊचा. कधी बनले पण हे मंदिर? मला योगेश सांगेल कधी बनले मंदिर, कारण की तो येऊन गेला. 1800च्या काळात मागच्या वर्षी बनलं होतं जेव्हा मी आलतो तेव्हा. मागच्या वर्षी बनलंय. योगेशची फॅमिलीने जंगलातलेले स्वातंत्र्य भेटलं तेव्हा बनवलं म्हणते. कोणतं मंदिर आहे ते? छान आहे, पण ते असं बघितल्यावरच वाटते की ते हनुमानाचं मंदिर आहे. पण ते नसलं तर मनाचं असेल, नाही तर रामांचं असेल. मला पण हनुमानांचंच वाटतंय, कारण की मी लांबूनच बघितलं होतं, ते भगवा रंगाचं होतं. हा, गदा दिसते, मूर्ती आहे छोटी. कोणतं मंदिर सांग? कोणत्या गणपतीच्या अवताराचं मंदिर आहे सांग, वाच. सिद्धिविनायक हा, पुढं. गणपती मंदिर. हा, ए व्हिडिओ आलावडे, तू कशाला म्हणतो नाही 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 नाही. तिथं म्युझियम म्हणजे ते स्टॅच्यू वगैरे आहेत तिथं, आणि वरती मोठं कमळ आहे. काय झालं? बाईला पण बघण्यात आता बिझी झालाय. योगेश त्यांच्यात गेला दिसणार पण नाही. संत दर्शन म्युझियम आहे. याचं 200चं तिकीट आहे, 1 पर पर्सन. 12 जण असतील तर 10% डिस्काउंट भेटेल तुम्हाला. असं आहे का? हो. ते फुलं वगैरे आहेत एंट्रन्स. भाई मला ते स्टॅच्यू खरंच वाटलं. बाबा
असं आहे का? हे बघ रोड आहे बघ. हे जे आहे हे रिअल आहे, पण हे जे आहे ना सगळे मूर्ती दिसायला ते असं एकदम दगडात कोरल्यासारखं वाटतं, पण ते आहे असं फायबरसारखं इथं दिलेलं आहे, पण ते दिसायला एकदम रिअल आहे. माझ्या हाईट उद्धंगा ओके, संदेश नाही, माझ्यापेक्षा जास्त हाईटवाल्यांना संदेशला नाही म्हणत. असं म्हणतात नाही का? ते व्हीलचेअर पण आहे ज्यांना म्हणजे चालता वगैरे होत नाही, येत आणि नाही चालता. ज्यांना असं म्हणतात ना त्याला की ह्याच्यामध्ये राहू शकत नाही, कशामध्ये श्वासाचा प्रॉब्लेम, हा त्यांच्यासाठी हे थोडंसं रिस्की आहे. का इथं यात आहे की श्वास घेता येत नाही जे किती अंधार आहे तू ना. नाकाचं ऑपरेशन करून घे. हा सनलाईट ते आहे छान. नंदी आणि महादेवांची मूर्ती. एकदम हिमालयासारखं वाईब दिलेलं त्यांनी. इथनं पलीकडे राहिलं आहे. इथून पुढे जे दिलंय ना त्यांनी एकदम साऊंड वगैरे लावलाय, म्हणजे असं गुफेत असल्यासारखं फील आलं पाहिजे म्हणून. जाऊ आता आपण पुढं. हे भाई भीतीच वाटते आतमध्ये जायला, झाड वगैरे आतमध्ये. ऍक्च्युअल मध्ये जंगल वाटतंय पूर्ण असं रिअल वाटतं सगळं, झाड वगैरे गुफेत आल्यासारखंच. हे म्हणजे अगोदरचं काळ कसा होता तसं दाखवलेलं त्यांनी म्युझियम, म्हणजे त्यांनी एकदम रिअलिस्टिक करायचं काहीतरी ट्राय केलेलं. नाही हे असं काय म्हणतात त्याला, कावळ श्रावण बाळ. हा बघ इथे दिलेलं आहे. काशीला जाण्यासाठी आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावडीत बसून जंगलातून प्रवास करताना श्रावण बाळ. ते रिअलिस्टिक वाटतं. हा बघ घाबरली. आजी आजोबा झोपले तिथं. एक लालटेन पण दाखवली त्यांनी, चूल वगैरे लावली, चूल वगैरे. मला असं वाटतं मी गावाच्या घरात आलोय. येस शेणाचं आहे हे, पण शेणाचंच वाटतंय. सारवलंय, सारवलेलं आहे. छान मस्त आहे एकदम. कुत्रं बघ ना, ते रिअलच वाटतंय. नाही रिअल नाहीये, बट रिअल वाटते. केवढं आर्टिफिशियल आहे ते. किती वेळ लागला असा मूर्त्या बनवायला. संत तुकाराम महाराज, हे संत ज्ञानेश्वर आहे. संत सेना न्हावी, संत पुरंदरदास, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, संत नरसी मेहता, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, ब्रह्मा चैतन्य गोंदवलेकर महाराज, संत बाळूमामा, संत कबीर, गोस्वामी तुलसीदास, गुरु गोविंद सिंहजी,
समर्थ रामदास स्वामी, महात्मा बसवेश्वर, हा सगळे संत आहेत. श्री चक्रधर स्वामी, इंडियाचे फ्रीडम फायटर, आचार्य आनंद ऋषीजी महाराज, स्वामी गगनगिरी महाराज, हे मदर तेरेसा आहे. श्री शंकर महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा महाराज, स्वामी विवेकानंद, ओशो माहिती तुला? राजनीश ओशो. ते ख्रिश्चनचे. मग कशी म्हणत होतो की बासुरीचा आवाज कुठून येतोय, केवढं भारी दिसतंय ते बघायला. बघ किती छान वाटते ते. माझ्या हाताचे जे ते असं काटे आले माझ्या हातावर आणि इमोशनल झाले. खरंच हे सगळं बघायला ना खूप छान वाटतंय. पर्सनली जास्त तर मग मला हे आवडते, हे समोरून दाखवतो नाही ते कृष्ण बासुरी वाजवतात आणि सगळे ऐकतात ते, असं नाही का? छान वाटतंय. बासुरीची ती टोन पण छान ठेवलेली आहे. बिग हग पार त्याचं काय बस रे, बलात्कार नको करू त्याचं. हे बघा भालूज, अपना भाई इधर है. कौन है वो कहाँ से वो आया, चारों दिशाओं में. वा वा वा, खूप छान खूप छान. मस्त एकदम. ते कसं भारी दिसतंय ओव्हरऑल. वगैरे चालू झालं. मी निघून आलोय वरतून आणि आता आम्ही नाही रिअल फेस तिथनं वरून निघून आलोय. आता आम्ही जाणार आहे कुठं, पवना डॅमला. मी मोमेड नाटते बघा. मी ऍक्च्युअल मध्ये अशी एवढी सुंदर आहे पण टिक्का लावलाय ना, असं बनावं लागतं केअर करण्यासाठी. पलीकडे जाणार आहे आम्ही आणि आता आम्ही गाडीवर आहे. आम्ही वागेश्वर टेम्पलला जाणार आहे. मी दुसऱ्यांदा चालले फोटो काढायचे. अंकल ते वागेश्वर टेम्पल आहे आणि ते पाण्यात गेलेले. हाय अदिती. ते आमचे मित्र काय करतो ते काय माहिती. रिव्ह्यू देते, कसं वाटलं जेवण? सुंदर होतं. काय बोलतात ते मराठीमध्ये? अतिउत्तम. एवढं रुचकर होतं. रुचकर नाही, तिखटपणा होतं आणि चांगलं होतं जेवण. तुम्ही बघू शकता नेचर पण चांगलं आहे. तो युके आणि सिरिया आधी तिला हसायचं आहे. पण जेवण छान होतं. हॉटेलचं नाव दाखवतं. हॉटेलचं नाव थांब ना, असं विसापूर किल्ला. हॉटेल पवना लेक अँड फोर्ट व्ह्यू. विसापूर किल्ला हॉटेलचं नाव आहे. विसापूर फोर्ट ए, भगवान बिल भर के आए. भगवान बिल भर दिया है, इसके लिए एक तालियां बनती है. भाऊ गाला नाही तर चला फोटो काढायचा तिकडे. ते थोड्या वेळ बसू ना. आम्ही जिथं खाल्लं ना त्या हॉटेलपासून ना इथलं त्यांनी एक स्पेस बनवलं आहे. तिथनं छान व्ह्यू दिसते. आधी ती तिथं व्हिडिओ काढते. असं हे बनवलं त्यांनी काहीतरी स्क्वेअरमध्ये. तिथनं हा असं छान एकदम व्ह्यू दिसतोय. हाईटला आहे. खाली चालतंय. खाली पण आहे त्यांचे रूम वगैरे. खाली रूम्स आहेत. हा इथला पूर्ण व्ह्यू दिसतोय. तिथनं त्या दोघी खाली चालल्या.
इथं मी त्यांच्या कॉटेजेसच्या इथं आलोय. मला सरडा दिसला इथं, एकदम शांत बसलाय तो. फुल तोडला गुन्हेगार. तुटला पण पाणी सोडलंय आणि छान आहे यार, झाडं वगैरे छान लावली. छान आहे. हे ओपन आहे, ओपन ओपन होऊ शकतो. ओपन कर ना. लॉक लावले. इथं त्यांनी केलं पाहिजे. आपला जुना स्पॉट पवना डॅम. कधी पण इकडं आले की यायलाच लागते, आहे का ना. इकडे योगेश बसतोय एकटा, अरे वाटत असेल त्याला. ए काय करणार आहे इथे येऊन, जा ना घरी. एवढ्या वेळेचा योगेश तेच बोलते मला, 4 वाजता घरी जायचंय, 4 वाजता घरी जायचंय. आणि आता तिथे एकटा निवांत बसलाय, अरे वाटतंय. पण खूप छान सनसेट झालाय, एकदम निवांत वाटते. पाण्याचा आवाज वगैरे बाप, आहे का नाही. खूप वेट करायला लागला पण सनसेटसाठी. बोलणं पण आहे ना. कधी खाल्लं होतं आपण, 4 वाजता खायला बसलो होतो. 4 वाजता खायला बसलो होतो. हा, आणि ऊनच उतरत नव्हतं. खूप वेळ झाला, खूप डेंजर ऊन होतं. डोकं दुखत होतं. आणि आता सनसेट बघून भारी वाटते. आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे की नाही. आणि व्लॉग एंड करायला लागणार इथेच. खूप दिवसभर फिरलो, जायला 7 तरी वाजतील, म्हणजे आम्हाला 12 तास होतील फिरता. तर आपण ब्लॉग एंड करूया. अजून पण आम्ही पुढं ट्रिप्स प्लॅन करणार आहे, त्याचं पण ब्लॉग येतच राहतील. ते ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये जे आवडले ते कमेंटमध्ये सांगा, लाईक करा. पुढच्या ब्लॉगमध्ये खूपच सायलेंट एंडिंग आहे, पण भारी वाटतं. सनसेट बघून करा एंडिंग.